नमस्कार, सक्सेस डिफेन्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे पूर्वा सचिन मंडले, जिने 2026 ची GSPI म्हणजे गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट याची जी एक्झाम होती ती क्लिअर केलेली आहे. मित्रांनो, 5 एप्रिलला झालेली जी रिटर्न आहे ती रिटर्न तिने क्लिअर केली आणि त्यानंतर तिचा इंटरव्ह्यू झाला. तिने इंटरव्ह्यू सुद्धा या ठिकाणी क्लिअर केलेला आहे आणि जून 2026 मध्ये ती फायनली GSPI जॉईन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्वाला तिचा GSPIचा जर्नी जो आहे, तिने अभ्यास कसा केला, तिला मोटिवेशन कुठून भेटलं आणि तिने कुठले सोर्सेस वापरले याबद्दल आपण तिला सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर पूर्वा नमस्कार. मला सांग की तू कुठल्या स्कूल मधून येते आणि स्कूलचं बॅकग्राऊंड तुझं सांगशील. मी माझे 10th पर्यंत एज्युकेशन PM श्री केंद्रीय विद्यालय FS स्टेशन ओझर मधून केलेलं आहे आणि ही आम्हाला सुरुवातीपासून एअरफोर्स बद्दल खूप जास्त मोटिवेशन होतं. स्कूलमध्ये पण गेस्ट वगैरे चीफ गेस्ट ते यायचे, फ्लाईंग ऑफिसर्स ते सुद्धा यायचे. तिथून खूप जास्त मोटिवेशन भेटलं आणि त्यांना बघून असं वाटायचं की आपणही असं काहीतरी करावं लाईफमध्ये. आणि पूर्व मला एक सांगशील की फॅमिली मधून तुला कसा सपोर्ट होता, म्हणजे तुझ्या फॅमिली बद्दल तू काय सांगशील. माझे पप्पा HL मध्ये काम करतात, म्हणून सुरुवातीपासून डिफेन्स रिलेटेड ते मोटिवेशन होतंच मला. आणि फॅमिलीने कधीच प्रेशराईज केलं नाही की तू हेच कर का ते कर. त्यांनी माझ्या मनावरती ठेवली होती ही गोष्ट, तुला जे वाटतं तू तुझ्या हिशोबाने बघ. इक्वल अपॉर्च्युनिटीज वगैरे सर्व प्रोव्हाइड केलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना हे सांगितलं की मला वाटतं MBA मध्ये करावं, तेव्हा त्यांनी फुल सपोर्ट दिला. त्यांनी मला सांगितलं की आपलं नाशिकमध्येच एक चांगलं इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची GSPI, त्याच्यामधून चांगलं गायडन्स भेटू शकतं. मग तेव्हापासून मी त्याच्या प्रिपरेशनसाठी स्टार्ट केलं होतं. ओके, आता आपण सब्जेक्ट वाईज पॅटर्न नुसार येणार आहोत. तर मला सांग की सगळ्यात जो महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, तर मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन तू कसं केलं होतंस. मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन सगळ्यात पहिले त्याचे 10thचे आपले जो सिलेबस होता तो सगळ्यात पहिले व्यवस्थित केला. काही इम्पॉर्टंट टॉपिक्स होते जसं की ट्रिग्नोमेट्री झालं, परत बाकीचे काही क्वाड्रेटिक इक्वेशन्स वगैरे, ते टॉपिक एकदम व्यवस्थित फाउंडेशन स्ट्रॉंग करून घेतली. नोट्स प्रोव्हाइड झाले होते, ते पण त्याचा यूज वगैरे झाला माझ्याकडनं. आणि तेवढंच बाकीचे जे काही फाउंडेशन वगैरे होते ते स्ट्रॉंग केले. ओके ओके. आणि इंग्लिश सब्जेक्ट जो आहे, इंग्लिश कसं प्रिपरेशन केलं तू त्याबद्दल. इंग्लिशसाठी सगळ्यात पहिले जर आपण इंग्लिशचं जर म्हणतो ना बेस जर वीक असला तर पुढे काहीच समजत नाही. सगळ्यात महत्त्वाचं इंग्लिश ग्रामर. तर सगळ्यात पहिले त्याचे लेक्चर्स वगैरे बघितले, नोट्स वगैरे यूज केले आणि त्यांनी सगळ्यात पहिले जे बेसिक होतं इंग्लिशचं ते सगळ्यात क्लिअर केलं. त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली क्लिअर होत गेल्या आणि मग इंग्लिशमध्ये पण चांगला स्कोर आला. आणि आता पुढचा सब्जेक्ट जो राहिला तो सायन्स आणि GKचा. तर सायन्स तू कसं प्रिपेअर केलं होतंस. सायन्समध्ये एक्झाममध्ये पण जे आपलं सिलेबस होता 10thचा त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स होते. पण प्रिपेअर करताना मी जे थोडेसे हाय लेवलचे क्वेश्चन्स आहेत ते पण प्रिपेअर केले होते बाय चान्स जर आले तर त्याच्यासाठी. आणि तेवढंच होतं फक्त. आणि पूर्व मला एक सांग की GSPIची जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्या मार्केटमध्ये किंवा ते ओपन डोमेनमध्ये अवेलेबल नाही. तर मग या ठिकाणी सक्सेसची जी मॉक टेस्ट होती त्यामधून तुला कसा फायदा झाला. त्यांनी सगळ्यात पहिले तर कुठला टॉपिक माझा वीक आहे, कुठला स्ट्रॉंग आहे ते सगळ्यात पहिले कळालं. आणि मग त्याच्यानुसार मग कुठल्या ठिकाणी मला जास्त अभ्यासाची गरज आहे आणि कुठला टॉपिक असा आहे ज्याच्याबद्दल हायर नॉलेजची गरज आहे, त्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्याच्यामध्ये खूप हेल्पफुल ठरलं. अकॅडमिकमध्ये तुझ्या हॉबीज काय होत्या आणि स्पोर्ट रिलेटेड काही होतं का, त्याबद्दल काय सांगशील. अकॅडमिक्समध्ये तर मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश हा विषय आवडायचा सुरुवातीपासूनच. आणि स्पोर्ट्स हँडबॉल खेळलेली मी स्कूलमध्ये आणि ॲथलेटिक्स पण काही वर्ष खेळलेली आहे. स्पोर्ट्स तेवढंच होतं, बाकी अकॅडमिक्समध्ये सुरुवातीपासून इंटरेस्ट होता. आणि आता तुला पर्सेंटेज किती 10th मध्ये. 10th मध्ये 98.2%. 98.2%. ओके, गुड. मला पूर्व एक सांगशील की ही जी पूर्ण जर्नी आहे यामध्ये पॅरेंट्सच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांना परत एक डाऊट असतो की रिटर्न पेपर क्लिअर केला जाईल, परंतु सगळ्यात मोठा जो फोबिया आहे किंवा भीती आहे ती इंटरव्ह्यूची माइंडमध्ये टाकली जाते. तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनमध्ये तुला कुठल्या गोष्टी म्हणजे तू कुठल्या गोष्टी प्रिपेअर केल्या आणि त्याचा काय फायदा झाला तुला.
इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात पहिलं तर सगळ्यात मोठी भीती होती की इंटरव्ह्यू मध्ये कुठलाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात. तर मग सक्सेस अकॅडमी मध्ये मॉक इंटरव्ह्यू झाले, देवरे सरांनी घेतले आणि कर्नल संपत गोपालन सरांनी. त्यांनी सगळ्यात जास्त खूप हेल्प झाली मला. त्याच्यामधून मग कुठले टॉपिक करणं गरजेचं आहे, कुठले नाही आहे, किंवा मग काय बोलताना माझी बोलायची पद्धत चुकीची का, किंवा मग त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्याच्यामुळे मग इंटरव्ह्यू पण मला खूप चांगला गेला. तू आता GSPI जून 2026 आता जॉईन करतेस. तुझं पुढचं टार्गेट कसं असेल? आता GSPI जॉईन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर जो काही शेड्यूल असेल त्याच्यामध्ये सेल्फ स्टडीसाठी टायमिंग काढणं आणि जे रुटीन आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मॅनेज होऊन आपले जेवढे पण काही क्वालिटीज आहेत ते वाढवणं आणि ज्या ठिकाणी मला इम्प्रूव्ह करायची गरज आहे ते सगळं करेल आणि माझा पूर्ण प्रयत्न राहील की पहिल्याच अटेम्प्टमध्ये NDA क्लिअर करून. ओके. आणि असं काही असतं का की CBSE मधून तुमचं 10th पर्यंत एज्युकेशन झालेलं पाहिजे? असं काही पॅरेंट्स म्हणतात की स्टेट बोर्डचा जो विद्यार्थी आहे तो कुठेतरी वीक असतो. तर असं तू जेव्हा इंटरव्ह्यूला गेलीस त्यावेळेस तू ओव्हरऑल जे स्टुडंट बघितले क्वालिफाय झाले रिटर्न, त्यामध्ये स्टेट बोर्डवाले विद्यार्थी होते का? हो, स्टेट बोर्डवाले पण विद्यार्थी होते आणि ही गोष्ट मला तरी वाटतं अशी पूर्ण चुकीची की फक्त CBSEचेच मुलं क्वालिफाय करू शकतात. स्टेट बोर्डचे पण मुलं क्वालिफाय करू शकतात. गरज फक्त सेल्फ स्टडीची आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स असण्याची आहे. ज्या विद्यार्थीमध्ये ह्या गोष्टी आहेत ते 100% क्वालिफाय करतात. ओके. आणि विद्यार्थी म्हणतात की म्हणजे मोबाईल एक आलेला आहे आणि एक स्टडीसाठी मोबाईल वापरणं किंवा रील्स स्क्रॉल करणं. तुला काय वाटतं, तू काय केलंय यातलं? स्टडीसाठीच मोबाईल वापरलेला आहे. रील्स एकदा स्क्रोल करायला घेतलं की मग खूप जास्त टाइम वेस्ट होतो. म्हणून मग जेवढं जास्त फोकस राहू तेवढंच चांगलं आहे. भविष्यात तुला जे आपले विद्यार्थी आहेत जे की 5th मध्ये असतील, 8th मध्ये असतील, 9th मध्ये असतील, अशा स्टुडंटला ज्यांना GSPIचं प्रिपरेशन करायचं आहे, स्पेशली गर्ल्सला जे की महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना तू काय संदेश देशील? माझा सगळ्यात पहिला मेसेज हा राहील की तुमचा जो आता अकॅडमिक्स चालू आहे त्याच्यावरती फुल फोकसने तुम्ही अभ्यास करा. अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण की जे फाउंडेशन क्लासेस असतात ते खूप जास्त महत्त्वाचे. त्याच्यामध्येच तुमचा जो पाया आहे तो पक्का होतो. फाउंडेशन क्लिअर होणं खूप जास्त गरजेचं आहे सगळ्यांसाठीच. आणि त्याच्याशिवाय जे एक थोडासा हायर सपोर्ट आहे त्याच्यासाठी मॉक टेस्ट झाले, परत मग काही नोट्स वगैरे असतात त्याची तुम्ही हेल्प घ्या. होईल तेवढा टाइम वेस्ट कमी करा आणि सोबत एन्जॉयमेंट पण करा, पण एन्जॉयमेंट अशी करा की कमीत कमी टाइम वेस्ट मध्ये. हो. तर ही होती पूर्वाने जे यश संपादित केलेलं आहे GSPI मध्ये. संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 30 मुलींचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं. त्यामधून सक्सेसमधून 6 मुली लिस्टमध्ये आहेत आणि 2 मुली वेटिंगमध्ये आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे संपूर्ण सक्सेस टीमसाठी. मला असं वाटतं की पूर्वासारख्या अजून खूप साऱ्या विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांना GSPI एक्झाम बद्दल माहितीच नाही. तर नक्कीच हा व्हिडिओ ज्यांचे मुलं 8वी 9वी 10वीत असतील आणि स्पेशली गर्ल्स यांच्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे एक GSPI गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट ही नामवंत संस्था आहे ती की NDAचं प्रिपरेशन करून घेते. ज्या कोणी विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल की NDA मध्ये जायचं आणि स्पेशली जर गर्ल्स असतील तर त्यांनी नक्कीच GSPI एक्झामचं प्रिपरेशन आतापासून सुरू केलं पाहिजे. आणि 10वी झाल्यानंतर लगेचच किंवा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जेव्हा तुमचं मार्चमध्ये बोर्ड असेल त्याच्या प्रायर त्या ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन फॉर्म येतात आणि ते फॉर्म आल्यानंतर 1 महिन्यामध्ये गॅप असतो स्टडीसाठी आणि एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रिटर्नचं परीक्षा द्यावी लागते आणि लगेचच 8 ते 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. म्हणूनच ज्या पालकांना असं वाटत असेल की पुढे जाऊन NDA जॉईन करायचं आहे, MST CET असेल किंवा JEE असेल किंवा NEET असेल, हे तर सगळेच लोक प्रिपेअर करतील, परंतु एक वेगळं काहीतरी करिअर आणि देशासाठी काही करायचं असेल, असं काही करिअर जॉईन करायचं असेल तर त्यांनी नक्कीच NDAचा ऑप्शन हा त्यांच्यासाठी आहे. पुढे जाऊन सिव्हिल सर्व्हिसेस असेल किंवा अदर गव्हर्नमेंटचे एक्झाम्स असतील याच्यासाठी पण त्या ठिकाणी चान्सेस NDAचं प्रिपरेशन केल्यानंतर जास्तीत जास्त होतात. आणि GSPI ही अशी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला NDA सोबतच JEEचं प्रिपरेशन आणि सोबतच UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन हे टाइमली त्या ठिकाणी केलं जातं.
म्हणूनच ज्यांचं स्वप्न असेल की कुठेतरी सरकारी अधिकारी व्हायचं आहे किंवा युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, त्यांनी नक्कीच GSPI साठी ट्राय केलं पाहिजे. तर धन्यवाद पूर्वा, तू आलीस इथं माहिती दिली विद्यार्थ्यांना, त्याबद्दल धन्यवाद. वेल